आजपासून एल्फिस्टन पूल बंद करण्यात येणार आहे। वरळी शिवडी उन्नत रस्त्याच्या कामांतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 125 वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडून तिथे नवीन डबल डेकर ब्रिज MMRDA कडून बांधण्यात येणार आहे। पाडकामासाठी एल्फिस्टन पूल पुढील 20 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे आज रात्री 9 वाजल्यापासून प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद होणार आहे। येत्या 4-5 दिवसात प्रत्यक्ष पाडकामास सुरुवात होईल। प्रभादेवी पुलाच्या इथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पूल हा आजपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। आज रात्री 9 वाजल्यापासून हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। हा पुलाचा ताबा जो आहे MMRDA कडून पाडकाम करण्यासाठी ताब्यात घेतला जाणार आहे। येत्या 4 ते 5 दिवसात प्रत्यक्षात पाडकामास सुरुवात देखील केली जाणार आहे। मात्र 10 जुलैपर्यंत हे पाडकाम जे आहे ते पूर्ण होऊन मात्र पुढील नवीन पुलाची बांधणी करण्यासाठीचं काम जे आहे ते देखील सुरू करण्यात येणार आहे। आपण पाहतोय की दक्षिण मुंबईतून अटल सेतूला जलद जोडण्यासाठी यासाठी हा MMRDA कडून पूल जो आहे तो बांधला जात आहे। वरळी शिवडी उन्नत रस्ता जो आहे तो बांधला जात आहे आणि यासाठीच आपण पाहतोय की इथून जाणारा हा रस्ता याच पुलावरून जाणार आहे। त्यामुळे डबल डेकर पुलाची बांधणी या ठिकाणी नव्याने केली जाणार आहे। सध्या आपण पाहतोय की यासाठी अनेक विरोध जो आहे तो स्थानिकांनी केला। यासोबतच आपण पाहतोय की पाडकाम आणि नवीन पुलाचं काम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू होती। मात्र काही कारणाने ही परवानगी मिळाली नव्हती। याआधी 8 एप्रिलला हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता। मात्र आता आपण पाहतोय की वाहतूक पोलिसांनी प्रभादेवी पूल बंद करून तो पाडण्यासाठी नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी अखेर ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे। त्यामुळे आज रात्री 9 वाजल्यापासून हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। नवीन रस्ते म्हणजेच इथून ये-जा करण्यासाठी विविध रस्त्यांची देखील उपाययोजना जी आहे ती वाहतूक विभागाकडून केलेली आहे। तरी सुद्धा आपण पाहतोय की आजपासून हा पूल जो आहे तो खऱ्या अर्थानं मात्र वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे आणि येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये याचं पाडकाम जे आहे ते देखील सुरू होताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।